हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। तर आता आमची सकाळची सगळी कामं आवरून झालेत, जेवण वगैरे झाले, सहरामृताचं वाचन सुद्धा मी पूर्ण केले आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 3। तर चला म्हणलं व्हिडिओला करूयात सुरुवात। आणि उर्वी आणि श्री दोघं पण झोपलेत पलीकडच्या रूममध्ये आणि मी इकडे येऊन बसले अलीकडच्या रूममध्ये। त्यांना जरा जरी आवाज आला बोललेला तर लगेच जाग येते आणि उर्वीला तर लगेच जाग येते, त्याच्यामुळे मी इकडच्या रूममध्ये येऊन बसले। तर सगळं झालं आवरून, तर चला म्हटलं व्हिडिओला करूयात सुरुवात। आणि आज आहे 11 तारीख, तर आमच्या लग्नाचा आज आहे वाढदिवस। तर आज आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले। तर 11 जुलै 2019 मध्ये आमचं लग्न झालं होतं। तर असं वाटत नाही की 5 वर्ष पूर्ण झाले असतील, तर या 5 वर्षात श्री आणि उर्वी या दोघांना बघत बघतच एवढी 5 वर्ष कसं गेली काय समजलंच नाही। तर संध्याकाळी काय प्लॅन आहे तर अजून काय माहीत नाही। केक वगैरे आम्ही घरातच कट करतो आणि नंतर जेवण वगैरे फक्त बाहेर जाऊन करतो। तर जे गिफ्ट आणलेलं आहे तर मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेनच काय गिफ्ट आणले ह्यांनी। आणि जे 2 गिफ्ट आणले होते गावावरून, तर त्यात एक साडी आणली होती काठपदर आणि 2 ड्रेस आणले होते। तर ड्रेस काय माझ्या साईजचे भेटले नव्हते, म्हणजे मला एस साईज लागते, स्मॉल साईज, तर ती काय माझ्या मापची भेटले नव्हती तिथं ड्रेस, त्याच्यामुळं यांनी एम साईजचे आणले होते, त्याच्यामुळे ते अल्टर करायला लागले। तर इथं आल्यानंतर मग इथून अल्टर करून आणले। तर आता संध्याकाळी त्यातला एक ड्रेस किंवा साडी घालणार आहे। साडी तर काय घालता येणार नाही, कारण साडीला आमच्या आईंनी पिको फॉल सगळं करून दिले, फक्त राहिले हात शिलाई खालच्या साईडनं करायची, जे आपण फॉल लावल्यानंतर करतो हात शिलाई, तर ती करायची राहिली। म्हणलं बघू, जर आज हात शिलाई करून झाली तर साडी घालेन, नाहीतर मग जो नवीन आणलेला ड्रेस आहे तर तो घालणार आहे। तर आता माझं सगळं काम आवरून झाले। तर आता उर्वी जोपर्यंत झोपली आहे तोपर्यंत बघते मी थोडी साडी होईल तेवढ्या साडीला मी हात शिलाई करून घेते आणि नंतर तुम्हाला मग दाखवते। तर चला मग ॲनिव्हर्सरी आमची कशी सेलिब्रेट होते ते सुद्धा बघूया, त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा। तर चला। तर ही साडी यांनी गावावरून आणली होती, तर त्याला आमच्या आईंनी पिको फॉल सगळं करून दिलं होतं, फक्त त्याला राहिली होती हात शिलाई करायची। तर त्याला मी हात शिलाई करून घेते आणि दुसरी पण साडी आहे त्याला पण फक्त हात शिलाईच राहिले, ती पण करायची आहे। आता ही अगोदर एक करणार आहे आणि नंतर ती करणार। तर म्हणजे ह्या हात शिलाई आता मी आमच्या दीदीची बघून शिकली आहे। तर मी लग्नाच्या आधी दीदीजवळ असायची, तर ती पण करायची, ब्लाऊज वगैरे सगळं शिवत होती, तर तिचं बघून बघून मग मी शिकले। आणि गावाला पण मशीन आहे, तर आमच्या आई ब्लाऊज, साड्या, पिको फॉल सगळं करते, त्याच्यामुळं त्यांनी येताना ह्यांच्याजवळ 2 साड्या आणल्या होत्या, तर दोन्ही पण साड्यांना पिको फॉल करून दिलं होतं, फक्त राहिल्या होत्या हात शिलाई करायची। आणि साडी संध्याकाळी घालता आली असती, पण आता त्याच्यावरचा ब्लाऊज मॅचिंग नाही, त्याच्यामुळं मग आता राहू द्या म्हणलं। आता नंतर ज्यावेळेस ब्लाऊज शिवून होईल त्यावेळेस साडी घालायची। आणि ब्लाऊज शिवायला दिला आमच्या दीदीजवळ, आता माझं सगळं ब्लाऊज माझी दीदी शिवते, तर आता तिच्याजवळ दिलाय गावाला शिवायला, आता बघू कधी शिवते। आणि तिचा पण प्लॅन चालू आहे आमच्या इकडे फिरायला यायचा, तर ज्यावेळेस आता फिक्स होईल तर त्यावेळेस येताना ब्लाऊज शिवून घेऊन ये म्हणलं। आणि पहिल्यापासूनच म्हणजे लग्नापासूनच्या सगळे ब्लाऊज आत्तापर्यंत तिनं सगळे शिवलेत, त्याच्यामुळं मग मी बाहेर देत पण नाही आणि तिनं शिवलेलं परफेक्ट पण बसतेत मला। डिझायनर ब्लाऊज, ड्रेस तिला येतात, मग ती देते माझ्यासाठी शिवून, मग मी काय बाहेर देतच नाही। आणि तिने मला ब्लाऊज वगैरे सगळं शिवायला शिकवलं होतं, पण मलाच नंतर इंटरेस्ट एवढा काय नव्हता, त्याच्यामुळं आणि नंतर लग्न हे झालं आणि पोरांच्या ह्याच्यातनं मग नंतर काय मला झालंच नाही। हात शिलाई, पिको वगैरे असं करायला तेवढं जमतं, बाकीचं काही एवढं म्हणजे शिवायला जमत नाही। तर आता ही मशीन होती आम्ही ज्यावेळेस म्हणजे आमच्या जाऊबाई इथं होत्या तर त्यावेळेस घेतली होती आणि त्या पण शिवायला त्यांनी क्लास लावला होता, तर त्यांच्यासोबत मग मी पण शिवायची कधी कधी, पण नंतर काय मी शिवलंच नाही आणि मग मशीन आणली होती नवीन। आणि ह्याला जे खालचं पाय असते तर ते काय आम्ही घेतले नव्हते, म्हणलं हळूहळू नंतर घ्यायचं, पण आता काय एवढं म्हणजे शिवत नाही कोण, त्याच्यामुळं मग घेतलंच नाही। आता हातानेच फक्त मग चालवते आणि कधी काय फाटलं वगैरे तर तेवढं शिवायला मग काय अडचण येत नाही, तेवढंच मग घरामध्ये तर शिवायला येतं, बाहेर कुठं जायला लागत नाही। तर आता हे जे यांनी गावावरून ड्रेस आणले होते तर अल्टर वगैरे केलं, तर त्याला बाह्या वगैरे बसवल्या होत्या, पण बाही थोडी हातामध्ये मोठी होत होती, त्याच्यामुळं त्याला आता दोन्ही साईडने एक एक अशी टिप मारून घेतली। तर आता बघू कसा दिसतोय घातल्यानंतर। तर इथं बघू शकता तुम्ही, घातल्यानंतर असा दिसतोय, आता परफेक्ट बसला। तर त्याच्या बाह्या आता जेवढ्या ऑलरेडी ड्रेसला लावून दिलेल्या होत्या तर तेवढ्या सगळ्याच लावल्या। त्याच्यानंतर श्रीचे पप्पा आले होते घरी आणि बनवली होती मी इथं कॉफी, आणि श्रीला दाखवायचं होतं इकडं कॅमेरा मी जिथं लावला होता तर मला दाखवायचं आहे असं म्हणत होता।
तर आम्ही सगळे वरती बसलो होतो आणि उर्वी होती खाली, तर लागली ती रडायला म्हणून तिला पण वर घेतलं. तर आता कॉफी पिऊन घेतो आणि आता स्वयंपाक वगैरे काय बनवायचा नव्हता. मग मी सगळं आवरलं, भांडी वगैरे सगळी होती ती घासून ठेवली आणि नंतर यांचा फोन आला, आवरायला सांगितलं होतं. तर आम्ही केक आता असा घरी आणून कट करतो आणि नंतरच बाहेर जातो. डायरेक्ट केकच कट करायचा होता. तर इथं आम्ही संध्याकाळी यांनी दुकान बंद करून आले आणि इथं केक कट करायला घेतला आणि उर्वीचं चाललं होतं रडायचं. त्यानंतर केक कट केला आम्ही आणि नंतर यांनी जे सरप्राईजमध्ये गिफ्ट आणलं होतं, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यांनी ॲडव्हान्समध्ये गिफ्ट आणले. तर ते आणलं होतं हे आपण याला काय चोकर असं म्हणतो. तर ते गिफ्ट त्यांनी मला ॲडव्हान्समध्येच अगोदर आणून दिलं होतं आणि ज्यावेळेस त्यांनी मला घरामध्ये आणून दिलं तर त्यावेळेस म्हणजे मला विश्वासच बसला नव्हता की असं अचानक त्यांनी गिफ्ट माझ्यासाठी आणलं. तर गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा. तर आता इथं आम्ही निघालो होतो हॉटेलमध्ये. तर इथं आता आम्ही निघालो होतो हॉटेलमध्ये आणि जवळच आहे हॉटेल, जे की तुम्ही मागच्या पण 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आम्ही तिथं जातो त्या हॉटेलमध्ये. तर आम्ही जेवणामध्ये इथं काय म्हणजे स्पायसी काय एवढं भेटत नाही, त्याच्यामुळं मग तवा पनीर, येल्लो दाल ती पण तडका लावून घेतो आणि मिस्सी रोटी, नान, त्याच्यानंतर जिरा राईस असं आमचं जेवण ठरलेलंच असतं. तर छान जेवण केलं. नंतर घरी आलो, येताना श्रीला आईस्क्रीम घेतलं आणि आमच्यासाठी मग आम्ही लिमकाची बॉटल घेऊन आलो. तर अशी आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय बाय.